नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाईफ ऑफ मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये ना आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही बघू शकता की आता मी दर्याच्या जवळ उभा आहे। तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओ हा फिशिंगचा असणार आहे। तर तुम्हाला आता दाखवतो की आपण आज फिशिंग करणार आहोत, खास करून रॉड फिशिंग किंवा खांदा फिशिंग किंवा नॉर्मल एक पारंपरिक गावाला जशी फिशिंग केली जाते त्या पद्धतीने आपण फिशिंग करणार आहोत। तर बघूया की आजच्या फिशिंगमध्ये किती मासे मिळतात किंवा कुठल्या प्रकारचे मासे मिळतात ते तुम्हाला दाखवतो की हा आजचा नवीन व्हिडिओ कसा आहे तो आणि कशा प्रकारे होणार आहे तो। चला तर बघूया, तुम्हाला मी दाखवतो फिशिंगला। तर हा एक नवीन ब्लॉग आजचा। तर बघा मित्रांनो, दर्यामध्ये आलेलो आहे। दर्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारात इकडे भरती आलेली आहे आणि भरती जोरात चालू आहे। आणि तर बघूया आता फिशिंगमध्ये काय मिळतो किंवा कुठली मच्छी मिळते ती। तर नजारा बघा इकडे। मित्रांनो, मी आता स्पॉटवर पोहोचलेलो आहे आणि स्पॉटवर आपण जे फिशिंग करणार आहे ते माझे दोन मित्र म्हणजे एक आहे हा प्रमोद आणि त्याचा मुलगा आहे इकडे। तर बघू शकता, तर आपण या रॉडने आज फिशिंग करणार आहोत। तर अशा प्रकारे बघूया किती आज फिश भेटतात ते आणि कशा प्रकारे फिश भेटतात ते। तर चला तुम्हाला मी दाखवतो हे फिशिंगचा व्हिडिओ कसा असेल तो आणि आज किती फिश भेटतात ते। कदाचित जर नशीब चांगला असेल तर मोठे पण फिश भेटू शकतात, बस नशिबावरती सर्व खेळ आहे आजचा। सर्वप्रथम आम्ही गळीनी फिशिंग करणार आहोत। तर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे हे अशा प्रकारचे जे चारा म्हणून इकडे काडू घेतलेले आहेत। आमच्या साईडला काडू बोलतात, म्हणजे हे चिखलामध्ये काढायला तर अशा प्रकारे या गळीला चारा लावला जातो आणि नंतर मग समोर भरती आलेलीच आहे आपली। आणि बघा अशी हा रॉड आहे किंवा बांबूची अशी काठी आहे, त्या काठीच्या साह्याने अशा प्रकारे पाण्यामध्ये असं हे रॉड किंवा ही गळ टाकली जाते आणि त्याच्यानुसार त्याचं फिशिंग केली जाते। ही ट्रेडिशनल पद्धत आहे, म्हणजे खास करून लवकरात लवकर जर भरती असेल आणि मच्छीचा योग असेल तर लवकरात लवकर असं भेटू शकतो, म्हणजे खास करून मच्छी कॅचअप होऊ शकते। इकडे पण हा छोटा पण लावतो, तुम्हाला दाखवतो इकडे बघा। यांनी गलीला इकडे चारा लावलेला आहे। बघा अशा प्रकारे इकडे हा काढू लावलेला आहे आणि आमची फिशिंग इकडे चालू आहे। बघा इकडे बघा, हे बघा काढू इकडे पुन्हा आता यांनी एक रॉड असा फेकलेला आहे, जिकडे इकडे फेकलेला आहे। फिशिंग करण्याचा एक आनंद वेगळाच असतो बघा। लाटा पण उंच इकडे उडत आहेत। आता भरतीचा जोर थोडा वाढलेला आहे। तर बघा मित्रांनो, पहिला फिश कॅच झालेला आहे। तुम्ही बघू शकता बोई मच्छी आहे, तो काढल्यानंतर अशा प्रकारे बाहेर पडला, म्हणजे गळीतून सुटलेला आहे। आणि हे बघा बोई, बघा तुम्ही साईज बघा सुद्धा बोईची। मित्रांनो माझ्या किती मोठी बोई पकडली तरी बोई मच्छी बघू शकता तुम्ही, आणि साईज बघा त्याची कशी आहे ती, एक नंबर साईज, काम 25 आज। तर लवकरच दुसरा मासा पण कॅच झाला, बघू शकता तुम्ही। इकडे याला कालू बोलले जाते आणि गावाला कदाचित त्याला कटला बोलतात, कटल्याच्या साईज सारखाच आहे किंवा त्याच्यासारखंच आहे। तर हे मोठे साईजचे मासे असल्यामुळे गळीतून लवकर निघतात, त्यामुळे अशा प्रकारे लवकर पकडायला लागते, नाहीतर लवकर सुटून जातील किंवा बाहेर पडतात असे। बघू शकता तुम्ही आज काम 25 आहे, म्हणजे आज खूप मच्छी भेटणार आहे। आणि खास म्हणजे माझा मित्र माझ्यासोबत असल्यानंतर काय टेन्शनच नाही, कारण त्याला खूप अनुभव आहे आणि खूप एक्सपिरियन्स आहे त्याचा। आणि आपण छोटा इकडे आहे आज। तर बघा चालू आहे आमची इकडे फिशिंग। तुम्हाला दाखवतो की अजून किती मच्छी भेटते ते। फिशिंग करता वेळी पेशंट होणं हे सर्वात महत्त्वाचं असतं, कारण कधी प्रत्येक वेळेला मच्छी मिळणारच असं होत नाही। खास करून खूप टायमानंतर पण कधी मच्छी कॅच होते आणि कधी खूप वेळेनंतर पण मच्छी कॅच होते। नाही जर हे चांगलं असेल, मच्छीचा समा किंवा पाण्याची भरतीचा योग चांगला असेल तर त्यावेळी खास करून मच्छी कॅचअप होते। पण मोस्ट टाईमला खूप पेशंट ठेवायला लागतात, कारण पेशंटशिवाय याच्यामध्ये फिशिंगमध्ये काही होत नाही, कारण कधी कधी एक एक दीड तास काहीच मच्छी भेटत नाही, अशी पण अवस्था असते। तर बघा इकडे
बघा इकडे जोरात फिशिंग चालू आहे आता. हा बघा इकडे कॅच झालेला आहे बघा पोळी. असं उडते बघा असं असं पकडू नका. हा बघा हां हा बघू शकता पोळी कॅच झालेला आहे इकडे. हा बघू शकता जिवंत पोळी. साईज बघा तुम्ही फक्त. ओ माय गॉड काम 25 आज. एक नंबर आहे साईज तुम्ही बघता बघा. तर बघा अशा प्रकारे आज मच्छी इकडे दूर भेटत आहे म्हणजे मिळत आहे. तर बघा इकडे मित्र माझा पुन्हा तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे गळीला चारा लावतात तो. बघा हा चारा इकडे बघा अशा प्रकारे गळीला चारा लावला जातो. तर बघा हा एक नवीन मासा कॅच झालेला आहे. तुम्ही बघू शकता पापलेट सारखा वाटतो बघा. सेम पापलेट आहे पण पापलेट सारखा वाटतो तुम्हाला ते बघू शकता तुम्ही. बघा कलर बघा त्याचा कसा आहे तो आणि त्याची साईज बघा. तुम्हाला साईज छोटी आहे पण छोटा आहे पण तो कॅच झालेला आहे. तुम्ही बघा सगळं बघा. बघा छोटा जो तुम्हाला बोललो तो पापलेट सारखा दिसणार हा मासा म्हणजे हा फिश आहे. बघू शकता बघा आज खूप मच्छी कॅच होते. या मच्छीची साईज तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे ती. मजा येत आहे कारण आज खूप मच्छी कॅच होत होत्या. खास करून आतापर्यंत जवळजवळ आम्ही 4 ते 5 मच्छी मोठ्या कॅच केलेल्या आहेत. तर तुम्हाला मी नंतर शेवटला व्हिडिओमध्ये दाखवेलच की किती मच्छी आम्ही आज पकडल्यात त्या. पण आज खूप मच्छी पकडण्याचा योग आहे किंवा असं भरतीच्या याच्यावरती खूप मच्छी येत आहेत. तर त्यानुसार तुम्हाला मी दाखवतो की आता किती मच्छी अजून भेटणार आहेत त्या. अजूनपर्यंत इकडे तुम्ही मच्छी बघू शकता आज किती पकडली ती. सर्व मोठ्या भोळे आहेत. तर बघा इकडे भोई मच्छी कॅच झालेली आहे. आई शपथ बघा मिस आऊट म्हणजे मच्छी आमची गेलेली आहे. असं पण होतं कधी कधी काय अशा प्रकारे कॅच झाल्यानंतर पण मच्छी निघून जाते पाण्यामध्ये किंवा पडते अशामध्ये. तर बघू शकता बॅड लक. तर बघा मित्रांनो इकडे मी पण आता याच्यामध्ये उतरलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे की हे काढू लावतात ते. बघा मग एकदम छोटी गळ आहे. तुम्ही बघू शकता तुम्हाला साईज दिसणार पण नाही याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे छोटी गळ आहे आणि त्याला मी आता काढू लावतो तुम्हाला दाखवतो. बघा अशा प्रकारे हा काढू लावला जातो. गावाला खूप फिशिंग केली पण आता मुंबईचा आनंद एक वेगळाच असतो. खास करून आज मला मित्राने आमंत्रण केलं होतं की फिशिंगसाठी ये म्हणून. तर बघा अशा प्रकारे काढू लावलेला आहे आणि बघा हा रॉड आहे. तर खूप टायमानंतर मला एक मासा कॅच झाला. तर बघू शकता हा छोटा कटला होता म्हणजे जिकडे काळू मासा बोलला जातो तो होता. साईज थोडी छोटी होती पण कॅच झाला. तो आनंद माझा एक वेगळाच होता की एकतरी मासा मला कॅच झाला. बघा आज आमचं नशीब चांगलं आहे किंवा योग चांगला आहे. खास करून आम्हाला खूप आज फिश मिळतात किंवा आमच्याला कॅचअप केले जाते. खास करून माझ्या मित्र एकदम ह्या बाबतीमध्ये तरबेज आहे. त्यांना खूप एक्सपिरियन्स पण आहे या बाबतीमधला.
बघू शकता इकडे बोय आलेला आहे दुसरा पण. साईज बघायची. आज प्रमोदचं लग जाम चालतोय. प्रमोद खुश पण आहे, बघू शकता तुम्ही. आता वरती दाखव. बघा बघा पिशवी भरली बहुतेक आमची. बघा तुम्ही नंतर मला दाखवतो कशी जायचं आहे ती येऊ शकता. तर बघा पाऊस आला होता आणि पाऊस गेला आता आणि आमच्या इकडे अजूनपर्यंत फिशिंग चालू आहे. खास करून प्रमोद फिशिंग करतो अजून इकडे आणि भरतीचा जोर वाढलेला आहे एक्झॅक्टली. बघा तर तुम्ही मागे पण मी आपल्या एक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये, खास करून जेव्हा हाय टाईट कसं असतं ते. आता आज हाय टाईट तर नाही कारण सध्या उधाण नाही आहे त्यामुळे, पण भरतीचा जोर तुम्ही बघू शकता तरी पण कसा आहे तो. तर अशा प्रकारे आमच्याकडे फिशिंग चालू आहे आणि फिशिंगमध्ये खूप आम्हाला फिश भेटत आहेत. खास करून बोई मच्छी खूप मोठी मोठी आहेत. तुम्ही साईज बघू शकता तुम्ही आज काय आहे ती. आणि आज आमचं लग खूप लग चांगलं आहे. माझ्यासोबत यश आहे आणि यशचा पप्पा म्हणजे माझा मित्र प्रमोद आहे. तर आम्ही इकडे बघा बघा सुद्धा किती मोठा साईजचा बोय आहे तो. बघा प्रमोद यात जवळजवळ 5वा ते 6वा बोय पकडला असेल. साईज तुम्ही बघू शकता तुम्ही. एक नंबर डाबर दंतमंजन षटकार. बघा एक नंबर. आणि तुम्ही ताकद बघा किती लावतो तो. ताकद तुम्ही बघू शकता किती लावतो तो एक्झॅक्टली. साईज बघा कसली आहे ती. बघा साईज बघा तुम्ही. ओ माय गॉड आज काम 25 आहे. काढू हां बघा कसली साईज बघा तुम्ही फक्त बोईची. एक साईज बघा कशी आहे ती. एक नंबर. तर बघा मित्रांनो तुम्ही जिवंत आहे अजूनपर्यंत ही बोई मच्छी. बघा हा ही साईज बघू शकता तुम्ही. जवळजवळ 1.5 किलो ते 1.5 ते 1.25 किलोचा जवळजवळ हा एक बोय असेल किंवा हे पण बघू साईज तुम्ही. एक नंबर. काम 25 आहे. आज काम काढलं आहे. जवळजवळ आम्हाला 10 ते 15 मच्छी भेटतील. पण मच्छी साईज तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो मी आणि प्रमोद तिकडे आज फिशिंगसाठी आलो होतो. खास करून फिशिंगसाठी प्रमोदने मला आमंत्रित केलं होतं की हे इकडे आज मच्छी भेटणार आहे किंवा फिश भेटणार आहेत. तर बघू शकता की आज प्रमोदने बोलल्यानंतर मी आलो आणि बघितलं तुम्ही की किती आज फिश भेटल्यात ते. तर प्रमोद किती वर्षाचा अनुभव आहे? खूप वर्षाचा अनुभव आहे. तरी पण किती? 15 वर्षाचा अनुभव आहे. जवळजवळ प्रमोदला 15 वर्षाचा अनुभव आहे फिशिंगचा खास करून. आणि इकडे तो ट्रेडिशनल फिशिंग करत असतो म्हणजे अशा प्रकारे रॉडनी आणि खूप मच्छी पकडत असतो. तर खास माझा मित्र आहे. तर बघा आज फिशिंगला खूप मजा आली. आणि तर बघा मित्रांनो आज आम्ही फिशिंगला आलो होतो ना. फिशिंगसाठी आलं त्यानंतर बघा ही एवढी पिशवी पूर्ण भरलेली आहे. तर तुम्हाला प्रमोद आता फिशिंग म्हणजे किती मच्छी भेटते ते तुम्हाला काढून दाखवतो. तर बघा कालिया आहे. हा बघा कालिया आहे म्हणजे इकडे आमच्या इथलं कालिया बोललं जातं. तुम्ही त्याची साईज बघू शकता. बोई मच्छी. ही बोय मच्छी आहे. तिची पण साईज बघा तुम्ही. ही पण बोय आहे बघा. बघा 4 बोय झाल्यात. 5 6 आपण कालिया आहे. आपण छोटा कालिया आहे बघू शकता तुम्ही. या रावस आहे. हा बघा रावस. पापलेट. आणि हा पापलेट तुम्हाला मी दाखवला अगोदर तू. तर बघा टोटल आम्हाला जवळजवळ 10 मच्छी भेटलेली आहे. आणि 10 मच्छी तुम्ही टोटल साईज बघू शकता कशा प्रकारे आहे. तर आज काम 25 झालेलं आहे. एक नंबर.
आणि इकडे प्रमोद बघा आज फुल कसा आहे तो. प्रमोद मजा आली ना आज. हो मजा आली, खूप आनंद आलाय. तेच बघा खूप मासे भेटले मला. हां तर प्रमोद आज खूप मासे भेटलेत, म्हणजे खूप म्हणजे कॅच केलेले आहेत मासे. तर अशा प्रकारे सर्व मासे होते. खूप मच्छी आहे पण पाण्यामध्ये, पण तिथं भरतीला उधाण आहे म्हणून त्यामुळे आमची काठी राहत नाही. बघा इकडे मच्छी बोलतो खूप आहे इकडे पाण्यामध्ये, पण भरती खूप वाढली आणि लाटांचा जोर आहे, त्यामुळे मच्छीला म्हणजे खास करून गळीला मच्छी बाईट करत नाही आणि बाईट करून मच्छी पळते. तर त्यामुळे आम्ही आता घरी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघू शकता एवढे मच्छी आज भेटले आणि तुम्ही अजूनपर्यंत हा पोळी मच्छी जिवंत आहे, तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो, आता आम्ही घरी चाललो आहे. पाऊस पण जोरात आलेला आहे, त्यामुळे आम्हाला घरी निघालेलो आहोत. आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता आम्हाला एवढी मच्छी भेटली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, खास करून मजा आली आज. बघा मजा आली ना. हो मजा आली. मित्रांनो आज आम्ही तिघेजण आलो होतो खास करून फिशिंगला. म्हणजे प्रमोद होता, प्रमोदचा मुलगा हा यश आणि मी. तर आजचा फिशिंगचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि खूप इंटरेस्टिंग पण होता. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तर असे फिशिंगचे व्हिडिओ खूप बनवत राहणारच होता, त्याच्याने नेक्स्ट टायमाला पण तुम्ही बघत राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आपण असे खूप व्हिडिओ बनवू खास करून फिशिंगचे. तर बघा टाटा बाय बाय, एन्जॉय.